भिवंडी में धर्मांतरण के बड़े रैकेट का पर्दाफाश, पुलिस ने बड़ी कार्रवाई की। महाराष्ट्र के भिवंडी तालुका में एक सनसनीखेज मामले में धर्मांतरण के बड़े रैकेट का भांडाफोड़ हुआ है। स्थानीय लोगों की सतर्कता के बाद पुलिस ने इस मामले में कार्रवाई करते हुए एक अमेरिकी नागरिक जेम्स वाटसन और उसके 2 स्थानीय सहयोगियों को गिरफ्तार किया है। ये रैकेट गरीब और वनवासी समाज के लोगों को लालच देकर ईसाई धर्म में परिवर्तन कराने में सक्रिय था। जानकारी के अनुसार मंगलवार 3 अक्टूबर को भिवंडी तालुका के भुईसेत और चिम्बीपाड़ा इलाके में अल्पवयस्क लड़कियों के लिए बपतिस्मा ईसाई धर्म में प्रवेश संस्कार का आयोजन किया गया था। इस गैर कानूनी गतिविधि की सूचना मिलने पर पुलिस को सूचित किया गया। भिवंडी तालुका पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए मुख्य आरोपी जेम्स वाटसन और उसके 2 स्थानीय सहयोगियों को हिरासत में लिया है। जांच में पता चला कि जेम्स वाटसन वर्ष 2016 में टूरिस्ट वीजा पर भारत आया था और बाद में बिजनेस वीजा हासिल कर ठाणे और पालघर जिलों में धर्मांतरण की गतिविधियों को अंजाम दे रहा था। दिनांक 3/10/2025 रोजी वार शुक्रवार भुईशेत चिम्बीपाड़ा ग्रामपंचायतच्या अंतर्गत भुईशेत पाडा येथे काही इसम हे ख्रिश्चन धर्मांतरण करण्यासाठी वारंवार येत आहेत अशी माहिती मिळाली। आम्ही त्या ठिकाणी गेलो असताना जेम्स वॅट नावाचा अमेरिकन इसम हा तेथील भोळ्या बाबड्या जनजाती समाजाच्या आदिवासी समाजाच्या लोकांना फसवून तिथे त्यांना मार्गदर्शन करत होता। त्यांना सांगत होता का हिंदू देवदेवता ही राक्षस आहेत, हिंदू देवतांवरती विश्वास ठेवू नका, हिंदू धर्म हा धर्म नसून राक्षसी धर्म आहे। हिंदू धर्माविषयी अवाच्य भाषेत बोलत होता आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथे जे बसलेले महिला पुरुष लहान मुलं याच्यापैकी 4 मुलांना बाप्तिस्ता देण्याचा तिथे प्रकार होता आणि बाप्तिस्ता देत असताना त्या मुली जेव्हा निघून जात होत्या तेव्हा त्यांच्या कपाळावर त्यांनी थांबवलं आणि हात ठेवला आणि सांगितलं का तुमच्यामध्ये ईश्वराचा अंश आलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथून जाऊ शकत नाही। आणि प्रसाद रूपी जे वाईन्स आणलेलं होतं ते वाईन्स त्या सगळ्या लोकांना देण्याचा प्रकार, असा अधर्माचा प्रकार त्या ठिकाणी चालू होता। आणि जेव्हा त्यांना आम्ही विचारलं त्यावेळेला पोलीस पाटलांनी, गावचे पोलीस पाटील यांनी तिथून जी पुस्तकं होती ते पुस्तकं, बायबल्स, त्यांचा काही जमा खर्चाचा हिशोब, किती ठिकाणी प्रार्थना करतात असे मॅप सगळं जे आहे ते त्यांनी घेतलं ताब्यामध्ये। आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला चला असं त्यांना मी पोलीस पाटील यांनी सांगितलं। त्यावेळेला आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो। याच्यापैकी 3 जण जे आहेत, साईनाथ सरपे हा गोखिवरा वसई येथे राहतो, ज्याच्या घरामध्ये आणि बाहेर जी प्रार्थना चालू होती असा मनोज कोल्हा, आणि या सगळ्यांचा माइंड मास्टर जेम्स वॅटसन जो अमेरिकेचा रहिवासी आहे आणि हेच धर्मांतरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हा पालघर, वसई, रायगड आणि पूर्ण कोकण महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण करण्यासाठी हा इसम फिरत असतंय। त्याचा मोठा नेटवर्क आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे, प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशन भिवंडी येथे गुन्हा दाखल केलेला आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की याच्या पाठीमागे मोठा षडयंत्र जो आहे हा षडयंत्र धर्मांतराचा आपण उघड करावा आणि हिंदू समाजाला न्याय द्यावा।